दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली। त्यातच आता अपघाताचा तपास करणाऱ्या AAIBने एक निवेदन जारी केले। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भीषण आगीमुळे विमानाच्या दोन्ही रेकॉर्डरवर परिणाम झालाय, तरी विमानाच्या डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील डेटा डाउनलोड करण्यात यश आलं। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा सखोल तांत्रिक तपास हा सुरू झालेला आहे। त्यासाठी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या कंपनी प्रतिनिधींची मदत ही मागितली आहे। तसंच ज्या देशात विमान बांधणी झाली आहे त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून मदत मागण्यात आली आहे। त्यामुळे तर्कवितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवावा असं आवाहन AAIBने केलेलं आहे। इकडे अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत। अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स राजकारणापासून सुरक्षित राहील का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। सोबतच विमान अपघाताचा तपास अतिशय संथगतीने सुरू आहे असा दावाही रोहित पवारांनी केलाय। सरकारकडून तपासाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू। ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही। ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे। मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो। त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ। तर ब्लॅक बॉक्स संदर्भात काँग्रेसचे नेते अतुल लोंढे काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। मग मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला की ब्लॅक बॉक्स जळतो का, तर माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ती अशी आहे, 60 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो। योग्य माहिती काय झालं होतं, काय नाही झालं होतं, हे सगळं माहिती भेटली पाहिजे। कारण की डॉट ज्या पद्धतीने येत आहेत माहिती, ज्या पद्धतीने रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स जळाला, मग ही परिस्थिती होती का? 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये लोक तिथे जमा झालेली आपण पाहिली, पेपर जे आहे फाईलचे पेपर्स ते पडलेले आपण पाहिले, त्यामुळे मनामध्ये शंका येते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।